सर्वांना जय भीम। आजच्या विशेष भागामध्ये आपण जर का बघितलं तर नुकतंच मी जॉबवरून येत असताना माझा एक मित्र मला भेटला स्टेशनला आणि आम्ही दोघं पण चालत चालत घरी येत होतो आणि त्यानं थोडंसं असं नर्वस होऊन मला सांगितलं की आमच्या सोसायटीमध्ये एका मुलाने म्हणजे सुसाईड केलं, म्हणजे त्याला त्याचे आईवडील काहीतरी मार्क्स कमी पडले तर त्याच्यावरून काहीतरी बोलले तर त्यानं सुसाईड केलं असं तो मला सांगत होता आणि त्याचा चेहरा उतरलेला होता आणि त्याचं ते ऐकून माझा देखील चेहरा उतरला की म्हणजे अशा प्रकारच्या गोष्टी समाजामध्ये घडत असताना कशा प्रकारची मुलं जी आहेत ती अशा प्रकारे निर्णय घेतात आणि म्हणून एखाद्या गोष्टीमध्ये आपण अनसक्सेसफुल झालो किंवा एखाद्या गोष्टीमध्ये जर का आपण मागे पडलो तर होणारी जी ही क्रिएट होणारी जी स्थिती आहे किंवा आईवडिलांची मानसिक स्थिती जी आहे ती कशी निर्माण होते याच्यातून या विशेष अशा भागामध्ये आपण या विषयावरती थोडासा एक संवाद करणार आहोत। आणि म्हणून आपण बघितलं तर सध्याचं जे युग आहे ते 21वे युग आहे आणि हे 21वे जे युग आहे ते असं म्हटलं जाते की टेक्नॉलॉजीचं आहे। आज जर आपण बघितलं तर फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, व्हॉट्सअप असेल किंवा यूट्यूबच्या माध्यमातून आणि भरपूर सारे जे ॲप्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ते ॲप्स जे आहेत ते आपल्याला कसं जकडून ठेवायचं काम करतात किंवा ॲप्सच्या नादी लागून आपण आपला जो अमूल्य असा वेळ आहे तो कसा वाया घालवतो आहे आणि समाजामध्ये कशा प्रकारची मानसिकता मुलांमध्ये निर्माण होते याची उदाहरणं जर का आपण बघितली तर अतिशय मन सुन्न करणारी आहेत। आणि म्हणून या अशा घटना ज्या आहेत त्या कमी व्हाव्यात किंवा मुलांमध्ये कॉन्फिडन्स कसा निर्माण होईल याकडे कटाक्षाने लक्ष देणे काळाची गरज बनलेली आहे। आणि म्हणून आजचा हा जो विषय आहे या विषयाला आपण बालक पालक असं जे शीर्षक दिलेलं आहे त्याचा मूळ हेतू असा आहे की आई वडील म्हणजे पालक आणि बालक म्हणजे जी मुलं आहेत त्यांच्यामध्ये एक चांगल्या प्रकारचा संवाद किंवा दोघांमध्ये एक चांगल्या प्रकारचं कम्युनिकेशन कसं निर्माण होईल याच हेतूने हा आपण जो व्हिडिओ आहे तो या ठिकाणी बनवत आहोत। आणि आपण जर बघितलं तर आत्ता सध्या या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये लोक न्यूक्लिअर बनत चालले, म्हणजे लग्नानंतर फक्त म्हणजे नवरा किंवा बायकोच आणि मग तेवढंच अशा प्रकारची एक संकुचित मानसिकता समाजामध्ये निर्माण होते। आपण जर आपल्या आपल्या जर लहानपणी जर आपण बघितलं तर जॉईंट फॅमिली होती, म्हणजे एक एवढं मोठं कुटुंब असायचं की घरामध्ये लहान मुलांना सांभाळण्यासाठी लोक फ्री असायचे, म्हणजे कोणत्याच प्रकारचं ताण नसायचं कारण एवढ्या मोठ्या घरामध्ये लहान मुलांची जी काळजी घेणारे लोक होते ती पाठीमागे खूप सारे असायचे। म्हणजे समजा आई वडील जरी कामाला गेले तरी जे घरातले इतर लोक जे आहेत ती लहान मुलांची चांगल्या पद्धतीने काळजी घ्यायची आणि त्यांच्या पाठीमागे कोणत्या प्रकारचं म्हणजे टेन्शन नसायचं पालकांना की हा जो जॉईंट फॅमिलीचा जो उद्देश होता ना किंवा जी जॉईंट फॅमिलीचे फायदे होते त्या समाजामध्ये किंवा शहरीकरणामुळे किंवा बदललेल्या काळाच्या या पद्धतीनुसार आज फार कमी प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। आणि म्हणून याचे जे दुष्परिणाम आहेत ते समाजामध्ये कसे दिसून येतात त्याची छोटी छोटी उदाहरणं आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण जर बघितलं तर आपण बघितलं पालकांमध्ये असं एक मानसिकता आहे की जी लहान मुलं आहेत ती मोठ्यांसारखं वागली पाहिजे, अशा प्रकारची जी एक मानसिकता आहे ती मानसिकता कुठेतरी बदलणं आज काळाची गरज आहे। आणि म्हणून आपण बघितलं मुलं जेव्हा जन्म घेतात तेव्हा किमान एक ठराविक वयापर्यंत त्यांना त्या गोष्टी शिकण्यासाठी आपणाला वेळ दिला पाहिजे किंवा त्या विशिष्ट वयापर्यंत आईवडील काय करतायत त्याचा जो मानसिक परिणाम आहे तो मुलांवरती होत असतो। आणि जर आपण बघितलं तर वयाच्या 15व्या नंतर मुलांमध्ये येणारे जे हार्मोन्स आहेत त्याच्यामुळं त्यांच्या मनाच्या स्थिती कशा निर्माण होतात याकडे आपलं कटाक्षानं लक्ष ठेवणं फार काळाची गरज बनलेली आहे। आणि म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून आपणाला हे समजलं पाहिजे की लहान मुलांकडे किती कटाक्षानं लक्ष देणं काळाची गरज बनलेली आहे। आपण जर पूर्वीची जी फॅमिली बघितल्या तर सर्वात जास्त करून ज्या घरामध्ये आहेत त्या मोठ्या महिला असतील किंवा लेडीजवरती घराचा जो ताण आहे तो आज देखील म्हणजे आपण बघितलं तर ते कामाचा जो बोजा आहे तो खूप सारा आहे। आज जर शहरीकरणामध्ये आपण बघितलं तर पुरुष देखील काम करतात पण त्याचं जे प्रमाण आहे ते फार कमी प्रमाणात आहे। आणि म्हणून स्त्रिया आज
शिकून म्हणजे चांगल्या चांगल्या हुद्द्यावरती राहून देखील 8 तास ऑफिसचं काम करून पुन्हा एकदा घराकडे तशा प्रकारचे काम करणं किंवा त्या कामातून पुन्हा वेळ काढून मुलांकडे लक्ष देणं हे फार मोठं जबाबदारीचं काम करताना आपल्याला दिसत असतात. आणि म्हणून या मुलांच्या डेव्हलपमेंटसाठी आपल्याला एक ठराविक असा वेळ आहे, त्या वेळाकडे लक्ष देणं फार गरजेचं बनून जातं. आपण जर बघितलं तर मुलांमध्ये जे आहेत त्या शिस्त येण्यासाठी मुलांना पहिलं माध्यम आहे ते आपलं घर आहे. घरामध्ये आपले जे म्हणजे घरामध्ये असणारे जे व्यक्ती आहे त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींमधून मुलांवरती तशा प्रकारचे संस्कार होत असतात. आणि घरी जर नसेल, कमी मुलं घरी असेल तर दुसरं माध्यम जे आहे ते शाळा आहे. शाळांच्या माध्यमातून मुलांना एक चांगल्या प्रकारचा आकार द्यायचं काम करत असतं. आणि शाळा देखील कमी प्रमाणामध्ये पडला तर जो समाज आहे, ज्या समाजामध्ये तशा प्रकारची आपली वाटचाल होते त्या समाजामधून मुलं घडवायचं काम करत असतं. आणि म्हणून त्या समाजामध्ये आपला असलेला जो गोतावळा आहे, आपला नातेवाईकांचा किंवा आपला मित्रमैत्रिणींचा जो सहवास आहे किंवा जो एक ठराविक असा जो ग्रुप आहे, संघ आहे, त्या संघामध्ये कशा प्रकारची लोक तुम्हाला भेटली जात आहेत किंवा कशा प्रकारच्या लोकांमध्ये तुम्ही तुमचा जास्त वेळ घालवतायत त्यावरती डिपेंड असतं की तुम्ही तुमच्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी किंवा निगेटिव्हिटी क्रिएट करता येते. आणि म्हणून घर, शाळा, समाज हे जे आहेत ते मुलांना घडवण्याचे प्रमुख असे आरसे आहेत. आणि हे आरसे आज काळाच्या बदलत्या स्वरूपानुसार कसे बदलत आहेत किंवा कसे चेंजेस होत आहे हे आपण बघतोय. आणि म्हणून कम्युनिकेशन मुलांमध्ये आणि पालकांमध्ये असलेले जे कम्युनिकेशन काळाची गरज बनलेली आहे. मी एक पुस्तक वाचलं, त्या पुस्तकामध्ये 2 उदाहरणं मला खूप छान आवडली त्या लेखकाची. त्याने असं लिहिलं आहे की माझ्या मुलाने मला असं फोर्स केला की सुट्टीच्या दिवशी मला रेसकोर्समध्ये फिरायला घेऊन जायचं. आणि तो पालक जो आहे तो मुलांना त्या ठिकाणी घेऊन गेला आणि त्या ठिकाणी ते घोड्यांवरती पैसे नावाची जी पद्धत असते ती त्या मुलाने पाहिली. आणि त्याने पालकांना अशी विनंती केली की त्याने पालकाला असं म्हटलं की मला ते खेळायचं आहे. म्हणजे त्या नंबरवरती जे आहे ते नंबर लावतात आणि मग त्याच्यामधून लॉटरी पद्धतमध्ये पैसे डबल होतात. आणि त्या पालकांनी जे आहे त्या मुलाला नकार दिला. कारण त्याचं मुख्य कारण असं आहे की ते जे पैसे आहेत म्हणजे 5 रुपयावरती समजा तुम्हाला 10 रुपये मिळत आहेत, तर त्या 5 वरती 10 रुपये जे ॲटोमॅटिक तुम्हाला मिळत आहे किंवा त्या सोडतीच्या माध्यमातून ती तुमच्या मनामध्ये एक बॅड क्रिएटिव्हिटी तयार करते. म्हणजे झटपट पैसा मिळवण्याची ती एक सुरुवात करते असं त्या पालकांचं त्यामध्ये म्हणणं होतं. आणि म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या मुलांना फार मोठ्या वेगळ्या वळणाकडे घेऊन जायचं काम करत असतात. आपण आज जर बघितलं समाजामध्ये तर मुलं ऑनलाईन रमीच्या नावे किंवा ऑनलाईन वेगवेगळे गेम आहेत त्याच्यामध्ये पैसा लावून प्रचंड मोठं नुकसान स्वतःचं वैयक्तिक किंवा आईवडिलांचं करताना आपल्याला दिसतं आहे. आणि म्हणून हे जे गेम्स आहेत किंवा हे अशा प्रकारच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या मुलांमध्ये कशा नुकसानकारक आहेत किंवा कसं नुकसान घडवून आणत आहे याचं महत्त्वाचं असं उदाहरण या उदाहरणामधून आपल्याला दिसतं आहे. आणि दुसरा अजून एक मला उदाहरण तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे की जसं की एक पिक्चर आहे तो जर तुम्ही पाहिला असाल फेरारी की सवारी म्हणून एक पिक्चर आहे. त्या पिक्चरमध्ये तुम्ही एक बघितला, मी तो सीन बघितला आहे. एक जो पालक आहे म्हणजे त्याचे वडील आहेत ते मुलाला पाठी बसवलं आहे त्याने आणि एकदम फास्टमध्ये आहेत आणि त्यांचा पहिला सिग्नल तुटला आहे आणि ते सरळ पुढे गेलेत. आणि पुढच्या सिग्नलवरती म्हणजे सिग्नल जो तोडला आहे तिथे कोणता ट्रॅफिक हवालदार नाही की पोलीस नाही. आणि त्यांच्या मनामध्ये आता भीती निर्माण झाली की कोणी मला बघितलं आहे का, कॅमेऱ्यामध्ये मी काही झालो आहे का. आणि ते स्वतःहून दुसऱ्या सिग्नलच्या तिथे जो ट्रॅफिक पोलीस हवालदार आहे त्याला जाऊन भेटलेत आणि त्यांनी स्वतःची कंप्लेंट केली आहे की मी ट्रॅफिक रूल तोडलेला आहे किंवा सिग्नल तोडलेला आहे आणि मी सिग्नल तोडून पुढे आलो आणि माझ्या मनामध्ये आता कंपन सुरू झालं आहे, भीती सुरू झाली आहे. आणि त्यांच्या मागे बसलेला जो मुलगा आहे ना तो ही सगळी जी गोष्ट आहे ना तो आपल्या माइंडमध्ये कॅचअप करतो आहे. आणि सर्वात महत्त्वाचं उदाहरण जे आहे ते पालक स्वतःहून पोलीस हवालदाराकडे गेले आहेत आणि स्वतःची कंप्लेंट केली आहे. यावरून
त्या मुलामध्ये गेलेली जी पॉझिटिव्हिटी आहे ना ते अशी ते अतिशय म्हणजे मॅटर करते. म्हणून आपल्या ज्या छोट्या छोट्या चुका आहेत किंवा आपल्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या मुलं जे आहेत आपल्या माइंडमध्ये कॅचअप करत असतात. आणि म्हणून अशा छोट्या छोट्या उदाहरणांच्या माध्यमातून आपण मुलांमध्ये कशी पॉझिटिव्हिटी निर्माण करू शकतो याचं उत्तम असं उदाहरण त्या चित्रपटामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून आज जर आपण बघितलं तर सर्वात काळाची गरज काय आहे तर आईवडिलांनी किंवा घरामध्ये असताना किंवा नातेवाईकांमध्ये असताना आपण मुलांशी चांगल्या प्रकारे मुक्त संवाद केला पाहिजे किंवा मुलांना चांगलं काय वाईट काय किंवा हे केल्यानंतर त्याचे काय परिणाम होतील याचं मुक्त असं संदेश किंवा मुक्त असं संवाद मुलांशी आपण साधला पाहिजे. एखाद्या गोष्टीमुळे होणारे त्याचे पॉझिटिव्ह परिणाम, एखाद्या गोष्टीमध्ये होणारे त्याचे निगेटिव्ह परिणाम किंवा त्या गोष्टींचा होणाऱ्या गोष्टींचा किंवा त्या मित्रमैत्रिणींच्या ग्रुपमध्ये होणाऱ्या कर्मांचा आपल्या शरीरावरती, मनावरती किंवा येणाऱ्या आपल्या करिअरवरती कसा इम्पॅक्ट पडू शकतो. मग तो पॉझिटिव्ह असू शकतो किंवा निगेटिव्ह असू शकतो. याचं विश्लेषण जे आहे ते आपण मुलांमध्ये पॉझिटिव्हरित्या एकदम मन मोकळेपणानं आपण व्यक्त केलं पाहिजे. आणि म्हणून अशा गोष्टींमधून जर का वेगळ्या गोष्टी घडत असतील तर मुलांना त्याचे तोटे आणि फायदे यावरती आपण सविस्तर अशी चर्चा केली पाहिजे. त्यानंतर जर आपण बघितलं तर बरीच सारी जी मुलं आहेत ते आज या ठिकाणी आपण बघितलं तर व्यसनाधीनता, मग ते दारूची असेल, चोरीचे असेल, खोटे बोलण्याचे असेल किंवा आजचं नवीन फॅड जे आलं आहे मुलांमध्ये ते सर्वात जास्त करून ड्रग्सच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर ड्रग्सच्या नादी लागून किंवा जे रात्रीचे नाईट्स बार आहेत त्यांच्या माध्यमातून प्रचंड मोठं म्हणजे एकदम VIP घरातली मुलं देखील किती स्वतःचं मोठं नुकसान करून घेत आहेत याची जाणीव आपणाला आज दिसून येते. आणि म्हणून अशा गोष्टींपासून ड्रग्सच्या नादी लागून संपूर्ण जे आयुष्य आहे ते मुलं उद्ध्वस्त करताना आपणाला दिसत आहेत. आणि म्हणून अशा गोष्टींमध्ये अडकून आपल्या संपूर्ण आयुष्याची वाट लागण्यापेक्षा अशा गोष्टींपासून आपण जेवढं अलिप्त राहू तेवढं आपणाला एक चांगल्याचा मार्ग आपणाला या ठिकाणी राखता येऊ शकतो. आणि म्हणून व्यसनांच्या लादी लागून किंवा ड्रग्सच्या माध्यमातून किंवा इतर नाईट्स बारच्या नावावर होणारी जी आपली नुकसानकारक अशी स्थिती आहे ती आपण शाबूत ठेवली पाहिजे असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि म्हणून ॲडिक्शन जे आहे हे जे व्यसनाचं प्रमाण आहे ते आज मुलांमध्ये एन्जॉयमेंटच्या नावाखाली वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे जे सण आहेत किंवा उत्सव आहेत त्यांच्या वेगळ्या प्रकारे उपयोग करून मुलं स्वतःला कशी व्यसनांमध्ये किंवा आपला जो अमूल्य असा वेळ आहे तो त्या कार्यक्रमांचा जो उद्देश आहे तो बाजूला ठेवून कशा प्रकारे त्याचा गैरफायदा घेत आहेत की काय याकडे कटाक्षानं आपणाला बघण्याची अत्यंत गरज आहे. आणि म्हणून एका हिंदी लेखकानं फार छान लिहिलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की एक कदम गलत उठा राह में, म्हणजे एक चुकीचा जे पाय आहे तुमचा किंवा एक चुकीचं जे उचललेले पाऊल आहे हे चुकीच्या शोकासाठी किंवा आरामाच्या शोकासाठी उचललेलं जे पाऊल आहे ते आपल्याला एक चांगल्या जिंदगीची वेळ किंवा एक चांगल्या जिंदगीची मंजिल कशी कायमस्वरूपी तुमच्या जिंदगीमध्ये चांगल्या क्षणांची वाट पाहण्यासाठी आतुर आहे. आणि म्हणून या वाईट गोष्टींमुळं, या उचललेल्या वाईट पावलांमुळं आपलं आयुष्य जे आहे ते चांगल्या मंजिलपासून कसं लांब जातं आणि माणूस कसं त्या ॲडिक्शनमध्ये किंवा त्या चुकीच्या गोष्टींमध्ये अडकून बसतो याची अनेक सारी उदाहरणं आपण समाजामध्ये बघत असतो. आणि म्हणून या ठिकाणी मला या गोष्टीतून किंवा या व्हिडिओतून मला तुम्हाला सांगायचं आहे की आई वडील जे असतात ते मुलांकडून काय अपेक्षा ठेवतात. तर आपण बघितलं आपल्या लहानपणी आई वडील जे आहेत ते मुलांना एक चांगल्या ठिकाणी किंवा सक्सेसच्या ठिकाणी जाण्यासाठी अतिशय काबाड कष्ट करतात किंवा मिळेल ते काम करून जी आपली आजीविका करून आपली ज्या मुलांना आहेत ते चांगल्या मार्गावरती नेण्यासाठी खूप सारे परिश्रम घेत असतात. आणि म्हणून आपल्या आईवडिलांना जर का आपल्याला परतफेड द्यायची असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे ते आपल्याला व्यसनांपासून अलिप्त राहता आलं पाहिजे किंवा आईवडिलांची आपणाला त्यांच्या म्हातारपणी
सेवा करणं फार काळाची गरज बनलेली आहे, किंवा आपण अशी कामं केली पाहिजे, किंवा आपण असं सक्सेस केलं पाहिजे की जेणेकरून आपल्या आईवडिलांचं नाव जे आहे ते समाजामध्ये आदराने घेतलं जाईल, सन्मानाने घेतलं जाईल. तुमच्याकडे बघितल्यानंतर तुम्हाला त्या व्यक्तीला, समोरच्या व्यक्तीला पहिल्यांदा तुमच्या आईवडिलांची कशी आठवण येईल यासाठी आपण सतत तर्कशील राहिलं पाहिजे, किंवा तशा प्रकारे आपण त्या विचारामध्ये राहिलं पाहिजे. हे मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं. आणि दुसरी गोष्ट आहे, समाजामध्ये आपण जर बघितलं तर प्रत्येक आईवडिलांना असं वाटते की जो माझा मुलगा आहे, माझी मुलगी आहे, ती जी आहे तिनं म्हणजे माझंच ऐकलं पाहिजे. म्हणजे कसं तर तू इंजिनिअरिंगच केली पाहिजे, किंवा तू डॉक्टरच बनला पाहिजे, किंवा तू वकीलच बनला पाहिजे, अशा प्रकारचा फोर्स समाजामध्ये जास्त दिसून येतो. तर या ठिकाणी मला सांगायचं आहे की आईवडिलांनी मुलांच्या मनात असलेल्या संकल्पांचं, किंवा मुलांना कशामध्ये जास्त आवड आहे, किंवा मुलं काय करू शकतात यासाठी त्यांच्या मनाचा, त्यांच्या अभ्यासाचा रिस्पेक्ट केला पाहिजे, किंवा त्याला ज्या विषयामध्ये रुची आहे, किंवा ज्या विषयामध्ये त्याला जास्त आवड आहे त्या विषयामध्ये त्यानं त्याचं करिअर केलं पाहिजे. नाही की तुम्ही त्याच्यावरती फोर्स केला पाहिजे की तू हेच केलं पाहिजे. किंवा लग्न वगैरे जुळवताना देखील आपण बघतो की आईवडील बऱ्याच ठिकाणी असं फोर्स करतात की मी सांगेन तीच मुलगी तू केली पाहिजे, किंवा मी सांगेन त्या ठिकाणीच तुमचं लग्न झालं पाहिजे, किंवा म्हणजे आम्ही जे काही सांगू ते तू फायनल केलं पाहिजे. अशा प्रकारचा जो दबाव आहे ते मुलांवरती एक फार मोठं षडयंत्र निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून बरेच सारे समाजामध्ये आपण बघितले तर बरेच सारे पगार घेणारी लोक असतील, किंवा मोठमोठ्या घरांमधले लोक असतील, आज या माध्यमातून या विचारामध्ये अडकून पडलेले आहेत, किंवा अशा प्रकारच्या कन्सेप्टमध्ये अडकून पडलेले आहेत. आणि म्हणून मुलांना देखील तुम्ही मुक्त संचार दिला पाहिजे. मुलांना व्यक्त होण्यासाठी, चांगल्या प्रकारचा संवाद करण्यासाठी, त्यांना देखील त्यांची जी मनं आहेत ती मोकळी करण्यासाठी विशिष्ट अशी जागा दिली पाहिजे, किंवा त्यांचं मन ऐकून घेतलं पाहिजे. आणि त्यांना तशा प्रकारे तुमच्या अनुभवानुसार तुम्ही जाणलं किंवा जाणीव करून दिली पाहिजे. हे जर तू केलंस तर हे चांगलं आहे, हे नाही केलंस तर हे वाईट आहे. अशा प्रकारची ज्यावेळी तुम्ही जाणीव करून द्याल त्यावेळी चर्चात्मक गोष्टी घडून अशा प्रकारे संवाद साधता येऊ शकतो. आणि म्हणून हा जो व्हिडिओ आहे तो अतिशय महत्त्वाचा असा आपण या ठिकाणी करत आहोत किंवा जाणत आहोत. त्यानंतर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर आणि म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मला हेच सांगायचं आहे की मुलांना फोर्स न करता, मुलांना एक चांगला नागरिक किंवा त्यांच्यामध्ये असलेली जी ह्युमॅनिटी आहे किंवा त्यांच्यामध्ये असणारं त्यांचे जे स्किल आहेत त्यांना वाव देऊन एक त्यांच्यामध्ये चांगला माणूस किंवा ह्युमन बिईंग्स निर्माण करण्यासाठी आपण कसं सपोर्ट करू. किंवा मार्क जरी कमी पडले असेल तरी केवळ मार्कांमुळे माणसाला सक्सेस पूर्ण होत नाही, तर एक अनसक्सेसफुल पॉईंटला सक्सेसला पूर्ण करून माणूस चांगल्या आपल्या स्किलच्या उपयोगात आणून भविष्यात खूप मोठं सारं जे आयुष्य आहे ते पुढे पडलेलं असतं. आणि मग करून एखाद्या व्यक्तीला 90% पडले, 95%च पडले म्हणून तो चांगला स्टुडंट, किंवा एखाद्या विद्यार्थ्याला कमी मार्क्स पडले म्हणून तो वाईट स्टुडंट, किंवा आई वडील जे आहेत ते इतर मुलांशी तुलना करतात की त्याला 90% पडले, तुला 30% पडले. असं नाही. माझा एक अंदाज आहे लोकांच्या माध्यमातून की जे लोक चांगल्या प्रकारे बिझनेसमॅन आहेत, जे लोक चांगल्या प्रकारे उच्च पदावरती आहेत, त्यांनी देखील त्यांच्या आयुष्यामध्ये असे छोटे जे अनसक्सेसफुल पॉईंट आहेत ते पार केलेले आहेत. आणि म्हणून अशा मार्कांच्या नादी लागून किंवा दुसऱ्याचं कॉम्पिटिशनला आपल्या मुलाला कॉम्पिटिशन करून, कारण प्रत्येकाची विचार करण्याची, प्रत्येकाची अभ्यास करण्याची, प्रत्येकाची तर्क करण्याची जी किंवा तर्कानुसार तशा प्रकारची मांडणी करण्याची पद्धती वेगवेगळी असते. कारण सर्वच लोक एका माळेचे मणी नसतात. तर कमी जसे आपल्या हाताची जी 5 बोटं आहेत त्याच्यामध्ये डिफरन्स आहे थोडा तसंच आहे. प्रत्येक माणूस वेगळा असतो, प्रत्येकामध्ये एक वेगळं स्किल असतंच. त्याला फक्त आपल्याला जाणता आलं पाहिजे, त्याला फक्त आपल्याला न्याय देता आलं पाहिजे, तर माणूस यशाच्या उंच शिखरापर्यंत पोचू शकतो. आणि म्हणून केवळ आपल्या आयुष्यामध्ये मार्कांवरून आपण जर अशी मुलांना टॉर्चर केले तर आपली जी मुलं आहेत ते अशा प्रकारच्या विचाराकडे जातील आणि आपल्या घराचं किंवा आपल्या समाजाचं किंवा आपल्या आजूबाजूच्या सोसायटीचं फार मोठं नुकसान यामधून घडून येईल. आणि म्हणून अशा प्रकारचे जे प्रकार आहेत ते समाजामध्ये आपण पाहतो. आणि म्हणून
मला मध्य प्रदेशमध्ये एक व्यक्ती आहे, एका पुस्तकामध्ये त्याचा एक सारांश मी वाचला आहे. त्यानं काय केलं तर त्याचा मुलगा 10वीमध्ये नापास झाला, म्हणजे फेल झाला. तर त्यानं मुलगा नापास झाला म्हणून संपूर्ण गावाला पार्टी दिली. म्हणजे अशी फार कमी उदाहरणं आपण बघतो. त्यानं असं म्हटलं आहे की त्या ठिकाणी की माझा मुलगा नापास झाला, त्यानं खूप मेहनत घेतली, अभ्यास केली, तरी पण तो नापास झाला. पण मला अजून माझ्या मुलावरती विश्वास आहे की आज जरी तो नापास झाला असला तरी येणाऱ्या पुढच्या परीक्षांमध्ये तो नक्कीच ती परीक्षा आहे ती पास करेल. आणि म्हणून तो नापास झाला, मी त्याचा सन्मान करतोय, मी त्याचा आदर करतोय, मी त्यानं त्याच्या पद्धतीने केलेल्या अभ्यासाला मी त्याचा सन्मान करतोय. आणि म्हणून त्यानं त्या लोकांना पार्टी दिली. आणि म्हणून अशा प्रकारच्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत किंवा अशा प्रकारची जी उदाहरणं आहेत ती समाजामध्ये फार मोठा बदल घडवून आणण्याचं काम करत असतात. आणि म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं आहे, एक विद्यार्थ्यांना किंवा पालकांना, मुलांमध्ये आणि पालकांमध्ये चांगल्या प्रकारचा संवाद राहिला तर मुलं पुढे जाऊ शकतात. केवळ मार्कांच्या नादी लागून, केवळ दुसऱ्यांचं कॉम्पिटिशनचे आपल्या मुलाची कॉम्पिटिशन करून अशा प्रकारचे विषय कंप्लीट होणार नाही. आणि म्हणून जरी एखाद्या विषयामध्ये आपला मुलगा कमी असेल, जरी एखाद्या विद्यार्थ्याहून आपल्या मुलाला जरी मार्क कमी असेल, तरी मार्क कमी पडले तरी चालतील, पण एखाद्या विषयामध्ये समजूतता, एखाद्या विषयाबद्दलची चांगल्या प्रकारची समजून घेण्याची पात्रता जर त्याच्यामध्ये आली तर मार्क कमी असून देखील एखाद्या विषयाचं जे ज्ञान आहे ते मिळवण्यासाठी किंवा त्या विषयाचा उद्देश, तत्त्व जे आहे ते शिकण्यासाठी आपण विशेष असा वेळ दिला पाहिजे. आणि म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मला पालकांशी हा संवाद किंवा पालकांपर्यंत मला हे सांगायचं आहे की केवळ मार्कांच्या नादी लागून किंवा दुसरा मुलगा एकदम हाय टॉपरला गेला म्हणून आपल्या मुलांचं नुकसान करून अशा प्रकारे समाजामध्ये चाललेल्या ज्या ह्या गोष्टी आहेत त्या आपण थांबवल्या पाहिजे. मुलांमध्ये त्यांच्यामध्ये असलेले जे स्किल आहे त्या स्किलचा आपण सन्मान केला पाहिजे. मुलांमध्ये त्यांना असलेली जी आवड आहे, त्यांना जे काही करायचं आहे त्यासाठी आपण त्यांना मुक्त संवाद दिला पाहिजे. आणि अशाच प्रकारे मुलं त्या आपल्याकडे असलेल्या स्किलमध्ये, नाही की त्यांच्यावरती आपण स्वतःच्या जबाबदारी किंवा स्वतःच्या मनाच्या इच्छा आणि आकांक्षा ज्या आहेत, इच्छा आणि आकांक्षा या अपारच असतात, त्या कधीही नियंत्रणात नसतात. पण ज्या गरजा असतात, जे आपण करू शकतो त्या फार मर्यादितच असतात. आणि म्हणून ज्या गरजा आहेत, ज्या आपल्या स्किलच्या माध्यमातून आपण पूर्ण करू शकतो त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. इच्छा आकांक्षा या मनाच्या बाह्य संकल्पना आहेत त्या आपण तोडून दिल्या पाहिजे, सोडून दिल्या पाहिजे. हेच या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुमच्यापर्यंत संवाद साधायचा होता. आणि म्हणून पालक आणि बालक आणि पालक यांच्यामध्ये असलेला जो संवाद आहे तो त्यांना यशाच्या चांगल्या शिखरापर्यंत, समाजामध्ये चांगला मान सन्मान मिळवण्यासाठी किंवा सक्सेसच्या उंच टोकापर्यंत नेण्यासाठी हा पालकांचा. आणि पालकांनी देखील आपल्या घरामध्ये काही व्यावहारिक गोष्टी घडतच असतात, पण एखाद्या जुन्या गोष्टी किंवा अशा प्रकारच्या गोष्टी ज्यामुळे मुलं ऐकून ते त्यांच्यामधला जो कॉन्फिडन्स आहे तो कमी होईल, किंवा अशा गोष्टींची चर्चा जी मुलांमध्ये एक मनामध्ये एक षडयंत्र, वाईट षडयंत्रांची खोली करून राहतं. आणि म्हणून अशा जुन्या गोष्टी असतील किंवा वाईट गोष्टी असतील किंवा अशा गोष्टी असतील की ज्या घराघराला तोडण्यासाठी नुकसानकारक आहेत, किंवा त्या गोष्टींच्या सांगण्यावरून मुलांमध्ये एक दडपण राहील किंवा मुलांमध्ये अभ्यासाची भावना निर्माण होत नाही किंवा मुलं अशी घाबरून राहतात, किंवा म्हणून या अशा चुकीच्या गोष्टी आहेत. मग त्या व्यावहारिक गोष्टींमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी घडताना आपण बघतो. त्या कृपया मुलांपासून लांब ठेवा किंवा मुलांना अशा गोष्टी समजल्याच नाही देऊ पाहिजे. ती पालकांनी काळजी घेणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून कुटुंब संस्था ज्या आहेत त्या मोठ्या पालकांच्या हातामध्ये असतात. त्यांनी लहान मुलांना घडवण्यासाठी आपल्यामध्ये अशा व्यावहारिकतेच्या माध्यमातून जर का तुझं माझं होत असेल तर कृपया मुलांपासून ते लांब ठेवलं पाहिजे. आणि पालकांचा जो मेन उद्देश आहे तो मुलांच्या अभ्यासाकडे असला पाहिजे, मुलांची जी गुणवत्ता आहे ती विकसित करण्याकडे असला पाहिजे. आणि म्हणून अशा ज्या गोष्टी आहेत त्या मुलांच्या मनामध्ये अशा प्रकारचं दडपण तयार करत असतील किंवा मुलांचा आत्मविश्वास कमी करत असतील किंवा मुलांना कुटुंबापासून वेगवेगळे करत असतील, तर अशा गोष्टी कृपया मुलांपर्यंत तुम्ही पोचू दिल्या नाही पाहिजे. आणि म्हणून ही विशेष अशी पालकांची जबाबदारी बनते की अशा गोष्टी मुलांपासून लांब ठेवणे आणि मुलांमध्ये एक पॉझिटिव्हिटी किंवा मुलांमध्ये एक सकारात्मकता कशी निर्माण होईल यासाठी
पालकांनी घ्यायची जबाबदारी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. आणि म्हणून मला मुलांना देखील सांगायचं आहे की केवळ कमी मार्क पडले म्हणून स्वतःला अशा प्रकारच्या कोणत्याही मोठ्या निर्णयापर्यंत घेऊन जाऊ नका. यामधून होणारं जो वैयक्तिक नुकसान आहे ते तुमचं वैयक्तिकच आहे, तुमच्या फॅमिलीचंच आहे किंवा तुमच्या समाजाचंच आहे, किंवाही त्यामधून होणारं जे नुकसान आहे ते संपूर्ण देशाचं आहे. आणि म्हणून जी मुलं आहेत ती येणाऱ्या भावी पिढीसाठी, ही जी मुलं आहेत ती येणाऱ्या देशासाठी एक चांगल्या प्रकारची मोठी प्रॉपर्टी आहे, याचं कृपया आपण भान ठेवा. आणि म्हणून मुलांमध्ये कोणत्याही विचाराची मुलं असू द्या, आपल्या सोसायटीमध्ये जी मुलं असतील त्यांच्यामध्ये मुलांना मुक्त संचार करू द्या. दुसरा जरी विचाराचा मुलगा असेल तरी त्यांना खेळण्यामध्ये एकत्र येऊ द्या, जेणेकरून त्यांना त्यांचे एकमेकांचे विचार समजतील आणि त्या एकमेकांच्या कॉम्प्लेक्स विचारामधून एक नवीन विचाराची निर्मिती मुलं तयार करतील. याकडे कृपया लक्ष द्या. हाच संदेश मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत द्यायचा होता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांपर्यंत शेअर करा. एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो आणि तुम्हा सर्वांना जय भीम करून या ठिकाणी तुम्हा सर्वांची रजा घेतो. जय भीम.